100 नाही 70 दिवसातच गाशा गुंडाळणार बिग बॉस मराठी 5. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे ती म्हणजे बिग बॉस मराठीची. यंदाचा हा बिग बॉस मराठीचा 5वा सीझन आहे. हा सीझन टीआरपीमध्येही प्रचंड पुढे गेला आहे. भाऊचा धक्काही टीआरपीमध्ये गाजतो आहे. रितेश देशमुखचेही होस्टिंग अनेकांना आवडते आहे. सोबतच काही जण या शोवर टीकाही करताना दिसत आहे. परंतु आता हा शो लवकर संपणार का अशीही चर्चा सुरू आहे. सध्या जोरदार चर्चा आहे ती म्हणजे बिग बॉस मराठीची. यंदाचा हा सीझन चांगलाच चर्चेत आहे. सोबतच या सीझनची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 100 दिवसांचा हा खेळ असतो. त्यामुळे 3 महिने तरी बिग बॉसचा खेळ हा सुरू असतो. बिग बॉस मराठीचा 5वा सीझन हा 28 जुलै रोजी बिग बॉसचा नवा सीझन सुरू झाला होता. परंतु यावेळी हा सीझन हा 100 नाही तर 70 दिवसातच संपणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. येत्या 6 ऑक्टोबरला या सीझनचा ग्रँड फिनाले पूर्ण होणार असल्याची चर्चा आहे. परंतु अद्याप वाहिनीने याची कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यातून दर शनिवारी हा भाऊचा धक्का असतो. किंतु यावेळी भाऊचा धक्का प्रोमोतून पाहायला मिळाला नाही तर स्पर्धकांची प्रेस कॉन्फरन्स पार पडलेली दिसली. जी आज म्हणजेच शनिवारच्या भागात पाहायला मिळणार आहे. याचा नुकताच प्रोमो आऊट झाला असून यामुळेच हा सीझन लवकरच संपणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. नेटक्यांमध्ये चर्चा रंगलेल्या असून सोशल मीडियावर यामुळे खळबळ माजली आहे. बिग बॉस मराठीचा 5वा सीझन प्रदर्शित होऊन केवळ 53 दिवसच झाले आहेत परंतु आत्ताच त्यांची पत्रकार परिषदही होते आहे. साधारणपणे बिग बॉसचा फिनाले जवळ आला की पत्रकार परिषद घेतली जाते. परंतु मग यामुळे आता हा सीझन लवकरच संपतो आहे का याची जोरदार चर्चा आहे. यावेळी निलेश साबळे घरात आले आहेत आणि सोबतच सदस्यांची कोर्टरूममध्ये पत्रकार परिषदही घेतली जाते आहे. पत्रकार परिषदेच्या प्रोमोवर नेटक्यांनी कमेंट्स करून हा शो लवकर संपणार असल्याचं म्हटलं आहे. एवढ्या लवकर पत्रकार 6 ऑक्टोबरला फिनाले होणारे. टॉप 5 अभिजित, सूरज, अंकिता, निक्की अरबाज. एवढ्या लवकर पत्रकार परिषद. एवढा जास्त टीआरपी असून सुद्धा 100 दिवसांचा शो आहे 70 दिवसांमध्ये नका संपवू अशा कमेंट्स येताना दिसत आहेत. आता लवकरच बिग बॉस हिंदीचा 18वा सीझन हा लवकरच सुरू होणार आहे. याचा नवा प्रोमोही प्रसिद्ध झाला आहे. गेल्या 18 वर्षांपासून बिग बॉस हा शो भारतीय टेलिव्हिजनवर धुमाकूळ घालतो आहे. त्यामुळे याची बरीच चर्चाही आहे. 2006 साली पहिल्यांदा हिंदी बिग बॉस सुरू झाला होता. अन्य प्रादेशिक भाषांमध्येही त्याची चर्चा आहे. दक्षिणेत कमल हसन यांनीही हा शो होस्ट केला आहे.